आपण काल 14व्या सूत्रापर्यंत आलेले आहोत. आता 15वं सूत्र जे आहे ते प्रदीपवत अवेशस्तथाही दर्शयती. मुक्त पुरुषाचे दिव्याप्रमाणे व्यापकत्व असते असं सूत्र आहे. म्हणजे ज्याप्रमाणे दिवा एखाद्या खोलीच्या कोपऱ्यात जरी लावून ठेवलेला असला तरी सुद्धा त्या दिव्याचा उजेड त्या सबंध खोलीमध्ये पडलेला असतो. प्रकाश फाकतो किंवा प्रकाश पसरतो. प्रकाश सर्वदूर त्या ठिकाणी उजेड निर्माण करतो. तसं प्रदीपवदावेशस्तथाही दर्शयती. मुक्त पुरुषाचं दिव्याप्रमाणे व्यापकत्व असतं. म्हणजे पुरुष एकदा मुक्त झाला की तो ज्या स्थानावर आहे तिथेच त्याचा महिमा आहे असं नाही. आता पृथ्वी तलावरच्या पुरुषाबद्दल म्हणणं चालू आहे आणि ते म्हणतात हा जीवनमुक्त पुरुष कसा असतो तर त्या दिव्याप्रमाणे असतो आणि जनकल्याणाची इच्छा त्याच्या अंतःकरणात असल्यामुळे तो लोककल्याणाकरता कार्य करत राहतो. म्हणाले जसा एखादा दिवा कोपऱ्यात राहून प्रज्वलित होतो आणि त्या प्रकाशात घरातल्या सगळ्या वस्तू प्रकट करतो, तसाच घरात जसा दिवा तसा म्हणाले लोकांच्या करता त्यांच्या कल्याणाकरता हा परब्रह्माचा स्वरूप असणारा आता मुक्त झालेला जो पुरुष आहे तो त्याप्रमाणे मार्गदर्शन करतो, त्याप्रमाणे मदत करतो, त्याप्रमाणे आमच्या मागे पुढे राहतो. आपल्याकडे अभंग आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चाल वाटे आम्हा तुझाची आधार. म्हणाले आम्ही जिथे जातो तिथे तू आमच्या बरोबर आहेस. आणि कसा बरोबर आहेस? आमच्या हाताला धरून नेतोस. तू आमच्या बरोबर येतोस, आम्हाला तुझा आधार वाटतो, तुझ्या आश्रयाने आम्ही राहतो. त्यामुळे समर्थांनी वर्णन केलं आहे त्या पुरुषाचं. आणि समर्थ म्हणतात की ईश्वराचा दास आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की जे भक्त आहेत ते मुक्त पुरुष सुद्धा, कालचाही विषय होता आपला की ते पुरुष मुक्त आहेत पण ते या जगामध्ये राहताना कोणती भूमिका पसंत करतात? दास्य भाव पसंत करतात की ईश्वराचा मी दास आहे, ईश्वराचा मी सेवक आहे, ही भूमिका ते अधिक मान्य करतात, अधिक पसंत करतात. आणि मग त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे समर्थांनी, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. म्हणाले हा जो भगवंताचा भक्त आहे हा कुठेतरी डोंगरात हिमालयात राहत असला तरी सुद्धा खाली जगामध्ये त्या देवतेचं वैभव लोक कसे वाढवतात, त्या देवतेच्या ठिकाणी ते आपला भाव कसा प्रकट करतात. त्यामुळे समर्थांनी जे म्हटलंय की देवाचं वैभव खूप वाढवावं, मंदिरं खूप सुंदर ठेवावीत, मंदिरांच्या मध्ये त्यांची गोपुरं अतिशय सुंदर असावीत, मंदिरांमध्ये देवताच्या उत्सवाचा थाट करावा आणि देवतांचं वैभव जितकं वाढवता येईल तितकं वाढवावं. भगवंताचं नामस्मरण सुद्धा अति आदरे गद्य घोषे म्हणावे. या अत्यंत आदराने गद्य घोषानी म्हणजे गद्य किंवा पद्य कसंही पण त्याचं नामस्मरण मोठं सुंदर करावं, अगदी मोकळ्या गळ्यानी करावं, चोरून किंवा लपवून किंवा संकोचून किंवा बारीकशा आवाजात म्हणाले म्हणू नये. चांगलं मोकळ्या गळ्यानी चांगलं मोठ्या आवाजामध्ये भगवंताचं नाम घ्यावं. आणि अशा प्रकारे हा जो परमात्मा आहे तो परमात्मा ह्या मुक्त पुरुषांना जो त्याचा दास म्हणून सेवा करतो आहे त्यांना तो परमात्मा तर प्राप्त आहेच, पण त्या परमात्म्याचं वैभव लोक कसं वाढवतात याच्यामध्येही त्यांना रस आहे. काही अडचण आली तरी ती अडचण निवारण करण्याकरता ते सिद्ध आहे. आपण अनेक सत्पुरुषांचे चरित्रातल्या कथा बघतो की पुष्कळ मोठा समारंभ आहे, जेवणा खाण्याची काही त्या उत्सवाच्या करता आवश्यक असणाऱ्या पदार्थ वस्तूंची त्या ठिकाणी कमतरता आहे. लोक म्हणतात आता उत्सव कसा होईल, आता उत्सव कसा करावा. म्हणाले तुम्ही चिंता करू नका, तुम्ही उत्सवाला सुरुवात करा. जे काही अन्न, काय अन्न आहे तुमच्याकडे, किती पदार्थ आहेत तुमच्याकडे, किती तुमच्याजवळ कोठीमध्ये धान्य आहे, तेवढ्या धान्याचा शिधा जो आहे तो शिधा शिजवा, त्याचं अन्न बनवा. बस सत्पुरुष येतात त्या अन्नावरती एक नजर टाकतात
बस आहे, आता वाढत राहा म्हणाले. असं आपण अनेक सत्पुरुषांच्या ठिकाणी पाहतो. माणिक प्रभूंचं चरित्र सुद्धा पाहण्यासारखं आहे, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र पाहण्यासारखं आहे. 15-15 हजार लोक दर पौर्णिमेला आज जेवतात गोंदवल्याला. एवढं मोठं अन्नदान चालू आहे. कोण येऊन करतो, कोण योजना करतो? काही करत नाहीत. सगळे उद्या पौर्णिमा आहे आज तिथे जाऊन पोचतात, धान्य येतं, स्वयंपाक बनतो, 15-15 हजार लोक दर पौर्णिमेला जेवतात, परत जातात. हे सामर्थ्य कोणाचं आहे? हे सामर्थ्य सत्पुरुषांचं आहे. सत्पुरुषांच्या सत्तेने हे चालतं. कसं आहे म्हणाले, सत्पुरुष कुठेही असेल, तो जिथे असेल तिथून आपलं सामर्थ्य तिथे पोचवत असतो. म्हणून आपण पुन्हा पुन्हा जो विषय मांडला की सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. सत्य संकल्प ज्याचा आहे तो संकल्प पुरा करण्याचं काम परमात्मा करतोच करतो आणि तो त्याचा संकल्प पुरा होतोच होतो. आणि म्हणून त्यांनी इथे जे सांगितलंय की हा जो परमात्मा स्वरूप असलेला हा जो मुक्त पुरुष आहे याची तुलना कशाबरोबर करावी, तर एखाद्या कोपऱ्यात ठेवलेल्या पणतीसारखी करावी. तो त्याच्या ठिकाणी बसलेला आहे, निवांत आहे, पण त्याच्या सत्तेने अनेक गोष्टी होत राहतात. हे त्याचं लक्षण प्रदीपवदावेशस्तथाही दर्शयती. इथे मुक्त पुरुषाचे दिव्याप्रमाणे व्यापकत्व असते अशा शब्दामध्ये इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे जे सत्पुरुष आहेत हे सत्पुरुष काय करतात, हे अगदी अलग राहतात. आपला कुठे अहंकार, आपला कुठे मोठेपणा, आपली कुठे महंती, ते कुठेही प्रकट करत नाहीत. आयुष्य आहे, देहधारी आहेत, पण वृत्तीने निर्विकार आहेत. कुठल्याही प्रकारे कोणत्याही विकाराचा स्पर्श त्यांना होत नाही. मानापमान दूर ठेवलेला आहे, लौकिक त्याची त्यांना आस नाही. आणि म्हणून ते नेटानी आपलं कार्य एका ठिकाणी राहून करत असतात. आणि ते आम्हाला सांगतात की आपण सुद्धा निष्काम व्हा, होऊन या निष्काम घ्यावा जानकी जीवन राम. की निष्काम व्हा आणि भगवंताचं नामस्मरण करा, रामाचं नाम घ्या. आणि ज्यांनी ईश्वराची अशी दृढ भक्ती केली त्याला परमात्मा भेटेल हा सोपा उपदेश करण्याकरता ते समाजामध्ये वावरतात. ते काही फार मोठं जडजंबाळ सांगत बसत नाहीत. ते कुणालाही आपल्या उपदेशाने असं कर तसं कर म्हणून लांबलचक काही बोध करण्याचं काम करत नाहीत. लहानशा गोष्टीतून, लहानशा व्यवहारातून, अशा लहान लहान गोष्टींच्या मधून ते सत्पुरुष लोकांना मार्गदर्शन करत असतात. आता ज्याला प्रेम आणि भक्ती असं म्हणतो, हा जीवनमुक्त हा त्या प्रेमाचं आणि त्या भक्तीचं साकार रूप आहे असं वर्णन केलंय त्यांनी. की तो दिव्यासारखा आहे, तो मार्गदर्शक आहे, त्याचं अस्तित्वच सामर्थ्य प्रकट करणारं आहे. संसारामध्ये राहून तो विरक्त आहे. संसारात त्या कोणत्याही वस्तूविषयी, या प्रपंचाविषयी, या जगताविषयी त्याला कणभरही आकर्षण नाही. आणि म्हणाले तो त्याचं त्यांनी आणखी एक फार सुंदर उदाहरण सांगितलंय. ते म्हणाले की पुष्कळ लोक आम्हाला भेटतात जे यज्ञ करणारे आहेत, जे दान करणारे आहेत, जे तप करणारे आहेत, पण यज्ञाचं खरं स्वरूप काय आहे ते सत्पुरुषांच्या इथे कळतं. तपाचं खरं स्वरूप काय आहे हे सत्पुरुषांच्या इथे कळतं. दानाचं खरं स्वरूप काय आहे, यथार्थ रूप काय आहे हे सत्पुरुषांकडे कळतं. हे सत्पुरुषांच्या ठिकाणी यज्ञ, दान आणि तप हे वेदांनी हे मनुष्याला 3 कल्याणकारी मार्ग म्हणून सांगितले. माणसानी यज्ञ करावा, 3 गोष्टी कराव्यात. माणसानी यज्ञ करावा, माणसानी दान करावं आणि माणसानी तप करावं. यज्ञ करावा, काही ना काहीतरी त्याग करत राहावा. त्याग कसा करावा, सांगून नाही करू. त्याग आहे तो न सांगता करावा. त्याचा म्हणजे आपल्याकडे म्हण आहे ना की डाव्या हाताने जे उजव्या हाताने दिलेलं दान हे डाव्या हाताला कळत नाही. म्हणजे आपल्याच देहातला उजवा आणि डावा हात आहे, पण दान उजव्या हाताने देतो हे डाव्या हाताला कळता कामा नये. इतकं ते गुप्त असावं. त्यागही तितकाच गुप्त असावा. अत्यंत गुप्तपणाने त्याग करावा.
की अमक्या करता अमुक केलं, अमक्या करता तमुक केलं, अमक्या करता ते सोडलं, अमक्या करता हे धरलं. कशाचीही वाच्यता करू नये. यज्ञ, दान आणि तप. तप ही शरीराला मोठी कष्ट देणारी गोष्ट आहे आणि त्या देहाने तप करत राहणं. आणि लोक तपानी अनेक सिद्धी प्राप्त करतात. त्यांनी इथे म्हटलंय यज्ञाचं यथार्थ रूप सत्पुरुषांच्या ठिकाणी दिसतं की त्याग किती आणि किती जणांकरता, त्याला काही सीमाच नाही. अनेकांच्या करता सत्पुरुष त्याग करत राहतात. दान किती प्रकारांनी करतात आपल्यालाच माहिती नसतं की सत्पुरुष आपल्या पाठीशी उभे आहेत. आपल्याला असं वाटतं अरे आपली प्रकृती चांगली आहे, आपण पुष्कळ कष्ट करू शकतो. आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन आपण जसं योजतो तसं चालवतो, आपण केलेला संकल्प पुरा होतो. आपण म्हणतो आम्ही ना अगदी वेळेवर म्हणजे वेळेवर करणार, आम्हाला वेळेचं फार महत्व आहे आणि त्यामुळे आमचे सगळे कार्यक्रम कसे आखीव रेखीव असतात. अरे पण कोण चालवतो? आम्ही नाही चालवत, तो चालवतो. आम्हाला जो अहंकार आहे हे मी करतो, हे मी करतो, हे मी करतो, तर करणारे कोणी आपण नाही, करणारा तो आहे. त्यांनी आमच्याकरता कशा कशाचं दान दिलंय, कशा कशाचा त्याग केलाय, काय काय आमच्या मागे उभं केलंय, आम्हाला कल्पना नसते. आपण सहज करतो असं आपल्याला वाटतं, आपल्याकडनं सहज घडतं असं आपल्याला वाटतं. इतकं ते सहज घडत नसतं. तो घडवणारा वेगळा असतो. जेव्हा कोणतीही चांगली गोष्ट घडते तेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा आलं पाहिजे की हे घडवणार आहे आम्ही नाही, हे घडवणारा तो आहे. कारण आमच्या हाताने घडवताना अनेक संकट उभी राहतात. आपण हे 2-3 दिवस जो विषय बोलतो आहोत की सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो आहे, तो बघून घेईल ना, तो करील ना. त्याला जे आणि जसं करायचंय तसं तो करत असतो. आपण कोण करणार आहे आणि आपण कोण करवून घेणार आहे? आपण कोणी नाही, आपण त्याच्यात कोणीच नसतो. त्याची इच्छा असते आणि ज्याचा संकल्प योग्य असतो, ज्याचा संकल्प निष्काम असतो, ज्याचा संकल्प निस्वार्थ असतो, ज्याचा संकल्प निर्लेप असतो, तो संकल्प परमात्मा पुरा करतोच करतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की जीवनमुक्ताच्या जवळ त्या यज्ञाचं उदात्तपण आपल्याला दिसतं, त्या दानाचं उदात्तपण आपल्याला दिसतं. दान काय देत नाहीत ते, कुणाच्याही जीवनातल्या चिंता दूर कराव्याशा वाटल्या क्षणात चिंता दूर करतात. मग ती आर्थिक अडचण असो की मग कोणतीही अडचण असो. आणि त्या व्यक्तीचं जीवन अधिकाधिक उजळून टाकणं, आणि ते कसं उजळत असतात हे आपल्याला कळत पण नाही. आपल्याला असं वाटतं की महाराजांनी अमक्या करता केलं, ठाकूरांनी तमक्याच्या मनासारखं केलं, माझ्या मनासारखं कसं होईल? ते म्हणतात वाट बघ. प्रत्येक संत हे आपल्या शिष्याला म्हणतात वाट बघा. कारण तुम्हाला केव्हा काय कसं किती द्यायचं हे त्यांना जास्त कळतं. आणि म्हणून ते म्हणतात तुम्हाला केव्हा द्यायचं ते बघायला आम्ही समर्थ आहोत ना. ते ज्यावेळी दिलं असता ते तुमच्या खरं लाभाचं होईल, त्याच वेळी ते तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून दानाचं इतकं यथार्थ रूप आम्ही कुठे पाहणार? सत्पुरुषांच्या शिवाय आम्ही दुसरीकडे पाहू शकत नाही. ते म्हणतात तप सुद्धा काय आहे आम्हाला कल्पना नाहीये. दिवसभर जेवलो नाही तर 10 वेळा सरबत पिऊ, 15 वेळा दूध पिऊ, पुन्हा त्याच्या भरीला काही खाल्लं नाही म्हणून साबुदाण्याची खिचडी खाऊच, एकादशी आहे म्हणून. आमचं संपतच नाही. एवढं सगळं घेऊन पुन्हा आम्ही उपाशी ते उपाशीच आहोत. आणि त्यांचं तप सगळ्या बाजूनी आहे. देहाच्या वर्णन तर सत्पुरुषांचं असं केलंय की खरं तर त्यांना भूकही लागत नाही, त्यांना तहानही लागत नाही, त्यांना त्याची जाणीवही नसते. आणि आपण सत्पुरुषांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला कळतं की 4-4 दिवस नाही 7-7 दिवस अन्न नाही मिळालं तरी त्यांना काही फरक पडत नाही. विना अन्नाचे आठवडा ते राहू शकतात. एवढं सामर्थ्य त्यांच्या देहामध्ये आहे, एवढं सामर्थ्य त्यांच्या संकल्पामध्ये आहे, एवढं मनाचा निग्रह त्यांच्या ठिकाणी आहे. हे सगळं तप आहे. आणि अंतःकरण ईश्वराशिवाय अन्यत्र जाऊ न देणं हे तर सगळ्यात मोठं तप आहे.
हे तर मनाचंच तप आहे की जे त्यांना सर्वश्रेष्ठ तप साधलेलं आहे. आणि म्हणून इथे टीकाकार किंवा भाष्यकार म्हणतात की यज्ञ, दान आणि तप हे अत्यंत उदात्त होऊन ह्या सत्पुरुषांच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आपले सामान्य व्यवहार आहेत. आपण सामान्य व्यवहार कसे करावेत, सामान्य व्यवहारामध्ये आपली भूमिका काय असावी हे आपल्याला कळत नाही, हे आपल्याला सत्पुरुषांकडे कळतं. आणि आपले सामान्य व्यवहार कसे तोलायचे, आपले सामान्य व्यवहार कसे करायचे, ते परमार्थाच्या पातळीवर कसे न्यायचे ते आम्हाला त्यांच्याकडून कळतं. देवाची पूजा करतो, आमची पूजा ही अधिकाधिक चांगली कशी होईल, आमचं भोजन अधिकाधिक चांगलं कसं होईल, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. सत्पुरुष यज्ञकर्म म्हणूनच भोजनाचा आस्वाद घेतात आणि आम्ही जिभेकरता घेतो. आमच्या जिभेला जे आवडतं ते आम्ही खातो. यज्ञ म्हणून पोटाला आहुती देत नाही. त्यांनी इथे जे म्हटलं आहे ते असंच म्हटलं आहे की सगळा सामान्य आमचा व्यवहार, लौकिक व्यवहार, आर्थिक, आमचा वैयक्तिक, आमचा एकमेकांच्या मध्ये वावरताना केलेला व्यवहार, हा सगळा व्यवहार त्यांचा पारमार्थिक पातळीवर असतो, सामान्य पातळीवर नसतो. ते सामान्य पातळीवरून व्यवहार करतच नाहीत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा आमचा व्यवहार पारमार्थिक पातळीवर कसा न्यावा हे आम्हाला संतांच्या सहवासात कळतं. हे त्यांच्या वचनातून कळतं की आमचे सुद्धा लहान मोठे व्यवहार आहेत, कसे आम्ही करावेत, कसे न्यावेत उदात्ततेला, आणि त्या उदात्ततेचा अनुभव कसा घ्यावा. म्हणून म्हणाले त्यांची तुलना जी आहे त्या दीपाशी केलेली आहे की तसा तो प्रकाश देतो, तसा त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांमध्ये सुद्धा तो त्यांचे आयुष्य उजळून टाकतो, त्यांचे आयुष्य बदलून टाकतो. घेण्याचं सामर्थ्य आमचं किती आहे ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. ते आमच्या पातळीवर आम्हाला ते सामर्थ्य समजेल की नाही, आपली एवढीच ताकद आहे. आपल्याला पुष्कळ आटीव बासुंदी दिली आहे, पण आमचं पात्रच जर फुटकन गळकं असेल तर ती बासुंदी आमच्या पात्रात राहायची किती, काय कुठे थेंब दोन थेंब राहील. सत्पुरुषाच्या जवळ आलो आम्ही, अगदी बासुंदीसारखे आहेत, आटीव रबडीसारखे आहेत सत्पुरुष, पण ती खायला आम्हाला पचली पाहिजे ना, ती आम्हाला आमची ताकद असली पाहिजे ना, ते सगळं घेण्याची आणि पचवण्याची. अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की ह्या ज्या जीवनमुक्त व्यक्ती आहेत, हे जे पुरुष समाजामध्ये वावरत आहेत, हे सगळे सत्पुरुष केवळ आमच्या कल्याणाकरता आहेत. आमच्यात येऊन वावरले तरी कल्याण करणार आहेत, आमच्यात आले नाहीत तरी कल्याण करणार आहेत, लांब बसून सुद्धा कल्याणच करणार आहेत. जसं आपल्याला माहिती आहे बद्रीनाथाच्या इथे भगवंतांनी सांगितलं की आता अवतार संपवायचा, आता कलियुग आहे पुढे. मग त्यांनी नारदांना सांगितलं, उद्धवाला सांगितलं, प्रत्येकाला उद्धवाचा उपदेश झाला आणि त्यांनी सांगितलं आता अवतार समाप्त होणार, तुम्ही आता बद्रीनारायणाला चला, जिथे नरनारायण आहे तिथे जाऊन आपल्याला राहायचं आहे. कुबेर गेले, हनुमान गेले, नरनारायण गेले. तिथे मूर्ती जी आहे बद्रीनाथाची पद्मासन घालून बसलेली, आणि ह्या सगळ्या देवता तिथे आहेत. त्या देवतांना काय पाहिजे आमच्याकडून, काही नकोय. ते तिथे का तप करतायत, हे राष्ट्र उत्तम राहावं याकरता तप करतायत. या राष्ट्राचा उद्धार योग्य काळी व्हावा याकरता तप करतायत. कारण आम्ही आमच्या गुणाचे भोग भोगल्याशिवाय आमचं सुद्धा जे प्रारब्ध आहे ह्या देशात राहणाऱ्यांचं आणि त्या अनुषंगाने देशाचं, ते कसं संपायचं. राष्ट्राची दैन्यावस्था सुद्धा दूर व्हायला योग्य काळ यावा लागतो. तो काळ आल्याशिवाय दैन्यावस्था दूर होत नाही. पण ती दैन्यावस्था उत्तम प्रकाराने दूर व्हावी आणि दैन्यावस्थेच्या काळातही राखला जावा, देश राखला जावा, धर्म राखला जावा, आचार राखला जावा, तत्वज्ञान राखलं जावं, याकरता ठिकठिकाणी सत्पुरुष तप करत बसलेले आहेत. आम्हाला कुठं माहिती आहे की असे केवढे मोठे सत्पुरुष आहेत की जे लोककल्याणाकरता तपश्चर्या करतायत. म्हणून त्यांनी सांगितलं हे जे जीवनमुक्त आहेत हे केवळ लोककल्याणाकरता देह धारण करू नयेत, हा एक भाग. आणि म्हणून ते
दिव्यासारखे आहेत, ते प्रकाशित करणारे आहेत जीवन. त्यातला आणखी एक विषय घेतला त्यांनी की जीवनमुक्तांच्या मध्ये योगी पण आहेत, जसे भक्त आहेत, जसे ज्ञानी आहेत, जसे कर्ममार्गी आहेत. कर्ममार्गी तसेच आहेत. आता आपण म्हटलं त्याप्रमाणे यज्ञाची 17च्या 17 भारतामध्ये अशी घराणी आहेत की ज्यांच्या घराण्यामध्ये आज 500-500 वर्षांपासून सतत यज्ञाचं सत्र चालू आहे. कोणाच्या करता हे सगळं पुण्य आहे? कुणाला हे प्राप्त होणार आहे? कारण त्यांची श्रद्धा आहे की या कर्ममार्गाने सगळ्या समाजाचं कल्याण होईल. अनेक लोक सोमयाजी आहेत, सोमयाजी करणारे आहेत, वाजपेयी आहेत, वाजपेयी यज्ञ करणारे आहेत, दर्शपूर्णमास यज्ञ तर अनेकांच्याकडे ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे ते दर्शपूर्णमास यज्ञ करणारे आहेत, वेदांचं पठण करणारे आहेत, वेदांचं पारायण करणारे आहेत. अनेक मार्गांनी यज्ञ, हा वाग्यज्ञच आहे, घनपाठ करतायत, अनेक प्रकारांनी यज्ञ कर्म आहे. कर्मकांडाच्या माध्यमामधून समाजाचा उद्धार करण्याकरता ही माणसं कार्यरत आहेत, आपल्या आपल्या बाजूनी कार्य करतायत. तसं त्यांनी म्हटलं योगी आहेत. योग्यांचं सामर्थ्य काय आहे ते पण त्यांनी वर्णन केलेलं आहे की योगाचा प्रभाव विलक्षण आहे, योगाच्या सिद्धी पण विलक्षण आहेत. त्या सिद्धींनी युक्त असलेले असे जे पुरुष आहेत त्यातली जी निर्माण चित्त नावाची सिद्धी आहे, पतंजली महामुनींनी आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे, त्या सिद्धीचं स्वरूप असं आहे की तो योगी जो आहे एका वेळेला अनेक शरीर धारण करू शकतो, एका वेळेला अनेक शरीरांनी युक्त राहू शकतो. आणि त्यामुळे अनेक शरीर कशा करता धारण करतो? अनेक लोकांच्या कल्याणाच्या करता धारण करतो एका वेळी. आपण वासुदेवानंद सरस्वतींचं चरित्र पाहिलेलं आहे, समर्थांचं चरित्र पाहिलेलं आहे की अशा चरित्रांच्या मध्ये आपल्याला लक्षात येतं की ते इथेही त्यावेळी उपस्थित आहेत आणि तिथेही त्यावेळी उपस्थित आहेत. भक्त एका ठिकाणी आहे तिथे त्याच्याशी वार्तालाप करतायत आणि दुसरा भक्त मुंबईला आहे, पुण्याला आहे, इतरत्र आहे, त्याच्याशी पण ते वार्तालाप करतायत. हे कशाच्या माध्यमातून? एकच देह आहे आम्हाला आणि योग्यांना. योगी अनेक देह आपल्या चित्तापासून अनेक देह निर्माण करतात. त्या सिद्धीच्या विषयी आता आपल्याला काही तो आपला विषय नाही, परंतु चित्त म्हणजे संस्कार, त्या संस्कारांच्या शिवाय देह निर्माण होत नाही. ते संस्कार त्या देहानी त्या संस्कारांचं फल भोगून संपवायचं असतं. आपला हा विषय आपण पहिल्यांदा घेतलेला आहे पहिल्या 2 भागांमध्ये. कर्म, कर्माचं फल, फलाचा संस्कार, संस्कारातून वासना, वासनेतून पुन्हा कर्माला प्रेरणा, पुन्हा कर्माच्या प्रेरणेतून केलेलं कर्म आणि त्याचं फल, पुन्हा फलातून संस्कार, संस्कारातून वासना, हे चक्र चालू आहे. समजा योगी सिद्ध पुरुष आहे, त्या सिद्ध योग्याला काही संस्कार भोगून संपवायचे, लवकर लवकर भोगून संपवायचे, तर तो एका देहामध्ये राहून एका देहाने पुन्हा 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 जन्म घेऊन ते संस्कार संपवत तो बसत नाही. तर तो काय करतो? तर तो आपले चित्त जे आहे ते आपल्या चित्तापासून अनेक चित्त निर्माण करतो आणि त्याचे जे पूर्वसंस्कार भोगायचे ते हा इथला इथे दिला, इथे दिला, इथे दिला, इथे दिला, असा प्रत्येक चित्ताला ते संस्कार देऊन टाकतात की हे संस्कार या देहानी भोगावेत, हे संस्कार या चित्तानी, देहानी नाही आपण आता चित्त म्हणतोय म्हणून चित्तानी भोगावेत. आणि ती सगळी चित्त काय नुसत्या चित्तानी भोगू शकत नाही, ती देहाचा आश्रय करतात आणि म्हणून त्या प्रत्येक चित्ताकरता आपल्यासारखा देह निर्माण करतात आणि 5-5, 10-10, 15-15 देह निर्माण करून ते आपलं सगळं पूर्वप्रारब्ध भोगून संपवून टाकतात. कारण आता पूर्वप्रारब्धाचा लेशच राहिला नको, ते शिल्लकच राहिला नको, म्हणून त्या पूर्वप्रारब्धाचा भोगण्याचं काम करतात.
आणि म्हणाले कधी ईश्वराची भेट घेण्याकरता आपल्या देहाला, आता असं आहे मनामध्ये आलं, राहिलेला तो योगी सत्पुरुष समजा इथे पुण्यामध्ये आहे आणि त्यांना असं वाटलं की काही नाही, नारायणाला जावं आणि नारायणाची भेट घ्यावी. आता बद्रीनारायणाला देहाने जायला किती वेळ लागणार? त्याच्याकरता ते थांबत नाहीत. ते आपला स्वतंत्र देह, इच्छा कशाची आहे? ईश्वर भेटीची. त्या ईश्वर भेटीच्या एका इच्छेकरता, एका संस्काराकरता एक देह निर्माण करून निघाले. आपल्या देहाने तिथे गेले. त्या ठिकाणी जाऊन मंदिरात जाऊन नारायणाच्या पायावर डोकं ठेवायचंय असं वाटलं तर हा देह काय आत जाणार आहे का त्या योग्याचा? कारण तिथे आत जायला कोणाला परवानगी नाहीये. देह बाहेर सोडतील, त्या देहातून आपला सूक्ष्म देह बाहेर काढतील, सूक्ष्म देहाने ईश्वराच्या चरणावरती नतमस्तक होतील आणि ईश्वराला नमस्कार करून पुन्हा बाहेरच्या आपल्या देहात येतील. प्रयोजन संपलं, दर्शनाचं प्रयोजन संपलं. तो देह पण तिथे विसर्जन करून टाक, संपला तो देह. त्या एका इच्छेकरता निर्माण केलेला देह आहे, मोठा अघटित आहे. योगाच्या ज्या सिद्धी आहेत त्या सगळ्या सिद्धी पतंजलींनी वर्णन केलेल्या आहेत. ह्या निर्माण चित्त नावाची सिद्धी आहे ही, की योगी आपल्या संकल्पानी चित्त निर्माण करतो. चैतन्याला जोडलेलं अंतःकरण चतुष्ट आहे ज्याच्यामध्ये संस्कार आहेत. आणि म्हणाले कधी कधी लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता एका वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊन लोकांची कार्य करतात, अनेक ठिकाणी प्रकट होतात आणि लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता ते कार्य करत राहतात. दिव्यानी दिवा प्रकाशतो तसं हे सत्पुरुष आपल्या प्रकाशामध्ये अनेकांना घडवत असतात. आणि म्हणून ते म्हणतात की हा सगळा योगाचा चमत्कार असो, कर्ममार्गी सत्पुरुषांचा चमत्कार असो. कारण आपल्याला सांगते की वेदांचे घनपाठ म्हणजे जवळजवळ 64 दिवसाला एक घनपाठ पुरा होतो. तर आपल्या पुण्यामधलेच जे मोठे वैदिक, असे अनेक वैदिक होऊन गेले, पण ज्यांचं मी स्वतः बघितलेलं आहे असे विनायक भट्ट घैसास 64 दिवस ज्यांनी नुसत्या दुर्वाच्या रसावरती आपला देह चालवला. दुर्वांचा रस किती आणि जोरामध्ये तो घनपाठ म्हणायचा. काही ताकद पाहिजे ना शरीरामध्ये. पण समाजाच्या धारणेकरता जे ज्ञान टिकवून ठेवायचंय तो घनपाठ टिकला पाहिजे, त्याचं सामर्थ्य इथे राहिलं पाहिजे. ते सामर्थ्य कशाकरता राहिलं पाहिजे? ज्या सामर्थ्यापासून पुढचे लोक स्फुरण घेतील आणि त्या स्फूर्तीतून असे अनेक घनपाठी तयार होतील. कारण तिथे पुण्य उभं केल्याशिवाय पुण्यकारक घटना जगात घडत नाहीत. त्यामुळे जगात पुण्य उभं करणारे हे जे सत्पुरुष आहेत हे असे जीवनमुक्त आहेत, असे थोर अधिकारी आहेत. आपण म्हटलं तसं भक्त आहेत. त्या त्या देवतेकरता झगडणारे आहेत. शंकराचार्यांनी काय केलं? काय साधनं होती? आता आम्हाला मानस सरोवर आणि कैलास जायचं म्हटलं तरी सुद्धा नेपाळच्या बाजूनी इतकी सोय आहे की माणसं जात राहतात, पुन्हा पुन्हा कैलास मानसाचं दर्शन घेतात. पण त्यावेळी कुठल्याही वाटा सुगम नव्हत्या. जंगलातून जाणं, पायी प्रवास करणं आणि संन्यासी त्याच्यातून. तर त्यांनी पायी सगळा हिंदुस्तान 3 वेळा पालथा घातला. कशा करता? लोकांच्या करता, लोककार्याकरता, देवकार्याकरता. देवकार्य का? कारण बौद्ध धर्माचा प्रादुर्भाव इतका झालेला होता की त्यामुळे वैदिक धर्माची अत्यंत पिछेहाट झाली. की एक काळ असा निर्माण झाला की हा वैदिक धर्म पूर्ण खिळखिळा झालेला होता. त्या वैदिक धर्माचं पुनर्स्थापन करण्याकरता शंकराचार्यांनी 3 वेळा आसेतू हिमाचल भ्रमण केलेलं. वयाच्या 32 वर्षाच्या आत, कारण देहच 32व्या वर्षी ठेवला, त्याच्या आत 3 वेळा भ्रमण करणं सोपं नाहीये. आणि ज्या मूर्तीचं खंडन, त्या बद्रीनारायणाच्या इथल्या मूर्तीचं खंडन केलेलं होतं. कारण अनेक धर्मांचे हे प्रादुर्भाव असल्यामुळे
त्यावेळेच्या संप्रदायाच्या लोकांनी तिथल्या ती मूर्ती काढली बद्रीनारायणाची आणि त्या मूर्तीचं खंडन केलं आणि ती मूर्ती अलकनंदेमध्ये टाकून दिली. शंकराचार्य जेव्हा बद्रीनारायणाला दर्शनाला गेले त्यावेळी तिथे गंगेमध्ये म्हणजे अलकनंदेमध्ये स्नानासाठी गेले, तर ते स्नानाला गेले तर त्यांच्या जवळच मूर्ती आली. त्यांना वाटलं असं कसं झालं, ही मूर्ती आपल्याजवळ आली, म्हणून ती त्यांनी पुन्हा प्रवाहामध्ये प्रवाहित केली, पुन्हा मूर्ती त्यांच्याजवळ आली. असं जेव्हा 3 वेळा घडलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने विषय जाणून घेतला असेल की हे काय प्रकरण आहे. तेव्हा त्यांना कळलं की ही साक्षात पद्मासनाधिष्ठित अशी बद्रीनारायणाची मूर्ती आहे. ती मूर्ती खंडित टाकलेली आहे आणि म्हणून त्या मूर्तीची पुन्हा स्थापना तिथे केलेली. शंकराचार्यांनी पुन्हा स्थापना केली. त्या बद्रीनारायण मंदिरामधली ती जी मूर्ती आहे ती पुन्हा जागेवर प्रस्थापना करण्याचं काम केवढं मोठं कार्य आहे हे या सत्पुरुषांनी केलेलं आहे. समाजाकरता करतात, धर्माकरता करतात, ईश्वराकरता करतात. उदयनाचार्यांनी केवढं मोठं कार्य केलं. बौद्ध धर्माने जेव्हा वैदिक धर्माचं खंडन करण्याचा मोठा सपाटा लावलेला होता त्या काळामध्ये सगळी देवता मंदिरं नष्ट करणं, त्यांचा उपहास करून त्यांचं नुकसान करणं, अनेक प्रकारांनी त्या मंदिरांचं नुकसान चालू होतं. ते जेव्हा जगन्नाथपुरीला आले उदयनाचार्य, मंदिर बंद होतं. म्हणाले आता थांबायला जास्त वेळ नाही प्रवासामध्ये, पण दर्शन घ्यावं अशी इच्छा आहे. त्यांनी लोकांना विचारलं, मंदिर उघडून द्याल का, आम्हाला दर्शन घ्यायचं आहे देवाचं. त्यांनी सांगितलं आता मंदिर उघडत नाही, त्यावेळी मंदिर उघडेल तेव्हा तुम्ही दर्शनाला या. त्यावेळी उदयनाचार्य म्हणाले असं कसं, आम्हाला तर वेळ नाही, आम्ही थांबू शकत नाही, आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला दर्शन घेऊ द्या. तर जेव्हा मिळालं नाही दर्शन तेव्हा बंद दरवाजाच्या बाहेर उभे राहून उदयनाचार्य भगवंताला म्हणतात, ऐश्वर्य मत्तोसी, तुला प्राप्त झालेल्या ऐश्वर्याने परमात्म्या तू उन्मत्त झालास. तुला ऐश्वर्य दिलं कोणी, तुला ऐश्वर्य तर आम्ही दिलं. आज तुझी जी परिस्थिती या लोकांनी ओढवून आणली आहे तुझ्यावरती किंवा आणली होती, ती परिस्थिती दूर करणारे कोण, आम्ही आहोत भक्त तुझे. आम्ही तुझा मान राखला, आम्ही तुझा सन्मान वाढवला, आम्ही तुला स्थिर पद केलं, तू मला दर्शन देत नाहीस. मोठा सुंदर संवाद आहे तो. आणि त्यावेळी त्या मंदिराची दारं आपोआप उघडली आणि उदयनाचार्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि ते त्यांच्या प्रवासाला पुढे निघाले. ईश्वराला सुद्धा धाक वाटावा असा अधिकार या एकेका पुरुषांनी प्राप्त करून घेतलेला आहे. आपल्या भक्तीच्या बळावर, आपल्या कर्माच्या बळावर, आपल्या तपश्चर्येच्या बळावरती, आपल्या योगाच्या बळावरती अनेक प्रकारांनी आपलं जे साधन आहे ते इतक्या योग्य मार्गाने पुढे नेऊन त्यांनी आपल्या ठिकाणी ईश्वराला अंकित करून घेतलंय. ईश्वराला आपल्या ठिकाणी नरसिंह मेहतांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की नरसिंह मेहता सगळं सोडून दिलेलं आहे. हातात एका तंबोऱ्याशिवाय म्हणजे एका विणेशिवाय किंवा एकतारीशिवाय हातात काहीही नाही आहे. आता तर वृद्धावस्थेकडे चालले तेव्हा तर काहीच आवश्यकता नाही, कारण एक मुलगी होती तिचं लग्न करून दिलं, तिचा प्रपंच चाललेला आहे. आधी यांनी प्रपंच कधी केलाच नाही, त्यांचा प्रपंच कृष्णानेच केला. पण आता जी काही उपाधी होती ती पण उपाधी शिल्लक राहिली नाही आणि त्यामुळे नरसिंह मेहता फक्त भगवंताच्या भजनामध्ये सतत रममाण असत. आणि त्यांचं आवडतं भजन म्हणजे नरसिंह मेहतांचं कृष्णाला आवडणारं भजन हे त्यांच्या केदार रागातलं भजन होतं. नरसिंह मेहता जेव्हा केदार रागामध्ये भजन आळवत असत तेव्हा कृष्ण समोर येऊन नाचत असे, तो डोलत असे. आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये असं की नरसिंह मेहतांची काय भक्ती आहे की साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर त्यांच्या भजनामध्ये येतो आणि त्या भजनानंदाचा आनंद घेतो आणि त्यांच्या भजनामध्ये नृत्य करतो. तर कोणीतरी विघ्न संतोषी असतात, त्यांनी सांगितलं, एक कोणी असा गरीब मनुष्य, माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे, मला पैसे द्या. ते लोक म्हणाले किती पैसे पाहिजे, म्हणाले 500 रुपये पाहिजे.
आणि आमच्या कोणाकडे नाही आहेत, तुम्ही नरसिंह मेहतांकडे जा, नरसिंह मेहता तुम्हाला पैसे देतील. ते नरसिंह मेहतांकडे आले आणि नरसिंह मेहतांना म्हणाले आम्हाला पैसे पाहिजेत. ते म्हणाले कशा करता पाहिजेत? तर म्हणाले माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे आणि सगळ्या लोकांनी सांगितलं की आपण पैसे द्याल म्हणून आम्ही आपल्याकडे आलो. तर म्हणाले ठीक आहे. म्हणाले माझ्याजवळ कुठला आलाय पैसा, माझ्याजवळ काही पैसा नाही, पण म्हणाले व्यापाऱ्याकडे जा आणि मी व्यापाऱ्याला एक लिहून देतो, म्हणजे गहाणपत्र लिहितो तसं. ते गहाणपत्र लिहून दिलं की मी केदार राग तुमच्याकडे गहाण ठेवलेला आहे. तर म्हणाले ठीक आहे. आणि व्यापारी काय सगळा गाव, सगळा गुजरात नरसिंह मेहतांना ओळखत होता की काय मोठा सत्पुरुष आहे किंवा काय त्यांचा अधिकार आहे. त्यांनी सांगितलं नरसिंह मेहतांनी लिहून दिलंय ना, बस आहे, तू 500 रुपये घेऊन जा, मला त्याची काही काळजी नाही. आणि तो गहाणवटीचा कागद त्यांच्याजवळ, ते गहाणपत्र. आणि नंतर लोकांना वाटलं चला बरं झालं, आता नरसिंह मेहतांची फजिती करायला मोकळे. त्यांनी तिथल्या राजांना सांगितलं की हा ढोंग करतो, हा लोकांच्या मध्ये भक्तीचा प्रसार करतो असं म्हणून आपला मोठेपणा वाढवतो आणि याच्या भजनामध्ये कृष्ण नाचतो असं लोक म्हणतात. वास्तविक हे काही खरं नाही आहे. याच्या भजनात काही कृष्ण नाचत नाही, हा सगळ्यांच्या पुढे काहीतरी वेगळंच मांडतो. तर ह्याची परीक्षा तुम्ही घ्या. तर असं बरंच झाल्यानंतर राजा म्हणाले ठीक आहे. तेव्हा त्यांनी नरसिंह मेहतांना बोलावलं आणि म्हणाले की असं असं ऐकतो, तर तुमच्या भजनामध्ये परमात्मा नृत्य करतो असं ऐकलंय, असं आहे का? ते म्हणाले मला माहिती नाही, पण मी प्रेमाने त्याचं भजन करतो आणि कृष्ण परमात्म्याला तो माझं भजन आवडतं, तो त्याचा स्वीकार करतो. माझ्या भजनाचा त्यांनी स्वीकार करावा याच्यापेक्षा मला दुसरा कशाचा आनंद आहे. असं पुष्कळ काही राजाशी. पण राजा म्हणतो ते काही तुमचं बोलणं नको आम्हाला, तुम्ही या आणि आमच्या इथे आम्हाला दाखवून द्या की तुमच्या भजनामध्ये कृष्ण परमात्मा नाचतो, हे आम्हाला दाखवून द्या. तेव्हा तर तुमची इच्छा भगवंताची इच्छा. आणि त्यांना मुदत दिली त्या सगळ्या लोकांनी की आता 12 तास तुम्हाला दिलेले आहेत, 12 तास भजन करा. कोणत्याही वेळी तुमच्या भजनामध्ये ईश्वरना नृत्य केलं की विषय संपला. आता नरसिंह मेहता भजन करू लागले. त्यांना माहीत होतं की केदार राग आपण गहाण ठेवलाय आणि आपलं केदार रागातलं भजन सगळ्यात जास्त आवडणारं भगवंताचं भजन ते आहे. तर आता ते भजन तर आपण गाऊ शकत नाही, त्यामुळे माहीत नाही काय होईल. तेवढ्याने भगवंताची इच्छा जे होईल ते होईल. आणि ते गात राहिले. झाले 12 तास संपत आले. भगवंताच्या भजनानंदामध्ये नरसिंह मेहता आकंठ बुडून गेलेले होते. पण रात्री 12ची वेळ होत आली. दुपारी 12 पासून हा जो दिलेला समय होता तो काळ संपत आला. आता काय होईल? आता ते भगवंत तर नाचलेला काही कुठे दिसत नाहीये. आणि बरोबर रात्री 12च्या थोडा वेळ आधी नरसिंह मेहतांच्या समोर एक चिठ्ठी येऊन पडली की तुझा केदार राग बंधनातून मोकळा केलेला आहे, व्यापाऱ्याला पैसे दिलेले आहेत. अशी चिठ्ठी त्यांच्या समोर येऊन पडली. ते केदार रागात गायला लागले आणि त्यांच्या गाण्याबरोबर भगवान श्रीकृष्ण नृत्य करायला लागले त्यांच्या समोर. आणि आपल्या गळ्यातला हार त्यांनी नरसिंह मेहताच्या गळ्यात घातला आणि त्या लोकांच्या समोर आपल्या भक्ताची लाज राखली. हे सगळे सत्पुरुष आहेत. आपण कालपासून जो विषय मांडतो ना, तो एक विषय असा आहे की सत्पुरुष चमत्कार करत नाहीत. सत्पुरुषाचं मोठेपण लोकांना कळावं याकरता परमात्मा चमत्कार करतो. त्याला ज्या पद्धतीने सत्पुरुषांचं मोठेपण लोकांसमोर यायला पाहिजे असतं त्या पद्धतीने तो आणतो. सत्पुरुष साधाच व्यवहार करत असतो, तो त्याच्याच व्यवहाराने त्याला जगाशी काय घेणं देणं आहे. आपण काल बोललो त्याप्रमाणे त्यांनी ह्या प्रकृतीचा पूर्ण त्याग केलेला आहे. त्याला ह्या प्रकृतीकडून काहीही नकोय. निखळ प्रकृती, तो त्रिगुणाच्या मूळ रूपामध्ये, शुद्ध रूपामध्ये वावरत असतो. हा त्रिगुणात्मक देह आहे. आपण परवाच्या दिवशी घेतलं ना, तो त्रिगुणात्मक देह आहे. आणि त्याचा देह जो व्यवहार करतो तो गुण कर्मानीच करतो. हे त्रिगुण जे
कर्म करायचंय, त्याच्याकरता ज्या गुणाच्या प्रादुर्भावाची आवश्यकता आहे तो गुण प्रकर्षाला येतो. भोजन करायचं आहे, रजोगुण आहे. निद्रा करायची आहे, तमोगुण आहे. भगवंताचं भजन करायचं आहे, सत्वगुण आहे. देहाच्या ठिकाणी प्रकट होईल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आम्ही कीर्तन करतो तेव्हा देहामध्ये कोणता गुण राहतो? फक्त शुद्ध सत्वगुण राहतो. त्या शुद्ध सत्वगुणामुळे आमची काया ही साक्षात ब्रह्मरूप होते, असं तुकाराम महाराजांनी आपलं वचन लिहून ठेवलेलं. कोणतं कर्म त्यांना बाधतं? कोणतंही कर्म नाही. एक भगवंताचं भजन चाललंय तेच कर्म आहे. सांगण्याचा हेतू इथे असा आहे की हे जे जीवनमुक्त पुरुष आहेत, हे जीवनमुक्त पुरुष आपला सगळा व्यवहार जो आहे आपल्याकरता करत नाहीत, आपल्या संकल्पानी करत नाहीत, आपलं मोठेपण कळावं म्हणून करत नाहीत, पण सगळं प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ईश्वराचा भक्त आहे, ईश्वराचा दास आहे, तो माझा स्वामी आहे, याच भावनेनी त्यांची भक्ती, त्यांना आनंद देणारी भक्ती करत ते या ठिकाणी या देहामध्ये राहतात. आत्ता आपण बघितलं त्याप्रमाणे योगी त्याच्या पद्धतीने समाजकार्य करतो, कल्याण करतो. भक्त आपल्या पद्धतीने समाजाचं कल्याण करतो, कर्ममार्गी आपल्या पद्धतीने कल्याण करतो, आणि ज्ञानी तर आपल्या पद्धतीने करतो. आपण उपनिषदामध्ये ज्या राजा जनकाचा उल्लेख आहे, मोठे तत्वज्ञानी पुरुष आहेत. आजपर्यंत ज्यांचं मार्गदर्शन कमी पडलेलं नाही, किंवा कोणी डावललेलं नाही, किंवा त्याच्याविषयी उत्सुकता नाही असं नाही, असे हे थोर सत्पुरुष आहेत. आता ह्याच्या पुढचं जे सूत्र आहे, निद्रा आणि ऐक्य, स्वाप्यय संपत्त्योरन्यता अन्यतरापेक्षम अविष्कृतम ही. म्हणाले इथे स्व अपि, म्हणाले संपत्त्योरन्य तरापेक्षम अविष्कृतम ही. म्हणजे निद्रा आणि ऐक्य यापैकी एकाला उद्देशून मुक्ताला विशेष ज्ञान नसते असे दर्शविले आहे. आता पुन्हा एकदा ऐकूया आपण. निद्रा आणि ऐक्य यापैकी एकाला उद्देशून, म्हणजे निद्रेचं तरी किंवा ऐक्याचं तरी मुक्ताला विशेष ज्ञान नसते असे दर्शविले आहे. याचा अर्थ काय की हा जो मुक्त पुरुष आहे, हा मुक्त पुरुष पृथ्वी तलावरती राहतो आहे, याला ज्ञान कशाचं आहे? तर ते म्हणतात, एक तर त्याला निद्रेच्या विषयीचं विशेष ज्ञान नाही, किंवा ऐक्याच्या विषयीचं विशेष ज्ञान नाही. या दोन गोष्टी पर्यायी का घेतल्यात तो विषय आता आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये जो जीवनमुक्त आहे, त्या जीवनमुक्ताला परमेश्वराशी एकरूप होऊन जावं असं काही त्याला वाटत नाही. त्याला असं वाटतं, आता आपण हा विषय अनेक वेळा घेतला, की त्याला असं वाटतं की आपण भगवंताची भक्ती करत राहावं, भगवंताच्या स्मरणात राहावं. त्यामुळे देहामध्ये असून तो भगवंताशी अलग भाव धरून जीवनमुक्त जगत असतो. जेव्हा तो असा राहतो, असा जेव्हा वेगळा असतो, तेव्हा काय असतं त्याच्या ठिकाणी? तो त्याच्यामध्ये रमलेला आहे, तो त्याच्यात एकरूप झालेला आहे. पण जसं निद्रेमध्ये कशाचाच भाव प्रकट होत नाही, अशी त्याची स्थिती नाही आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा भाव आहे, कर्माचा भाव आहे, योगाचा भाव आहे, ज्ञानाचा भाव आहे, काही ना काहीतरी भाव आहे. आणि म्हणून ते सांगतात की या ठिकाणी कशा प्रकारे त्याचं वर्णन आहे, कशा प्रकारे ते घडतं, त्याकरता जो मूळ उपनिषदाचा त्यांनी दाखला दिलाय तो 208 त्या ओवीवरचा आपल्याला दिलेला संदर्भ आहे. तो संदर्भ आपण पाहूया. मूळचा संस्कृत संदर्भ आहे. तो संदर्भ असा आहे की यत्र हि द्वैतमिव भवति तदितर इतरम पश्यति जिघ्नति रसयते अभिभवति शृणोति मनुते स्पृशति विजानाति यत्र त्वस्य सर्वम आत्मैव अभृत
तत्त्वेन कम पश्येत तत्केन कम जिघ्रेत मन्वित स्पृशेत येनेदम सर्वं विजानाति तम केन विजानीयात विज्ञातारमरेकेन विजानीयात. आता ह्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की जोपर्यंत त्यांनी द्वैत राखलेलं आहे तोपर्यंत खायला घालणं, प्यायला घालणं, खाणं पिणं ह्या सगळ्या ज्या कृती आहेत, झोपणं, उठणं, पूजा करणं, ह्या सगळ्या ज्या कृती आहेत त्या सगळ्या कृती जाणता येतात. विजानती, तो जाणतो. पण जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूपच होऊन जातो त्यावेळी ह्यातलं काय जाणतो? म्हणाले ह्या ठिकाणी 2 साधना सांगितल्या. एक निर्गुण सोहम साधना सांगितली. त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर कोणत्याच वासना, इच्छा, आकांक्षा शिल्लक उरत नाहीत. त्यामुळे त्याच्या बाबतीत त्रिपुटी नावाची गोष्ट काही शिल्लक उरत नाही. आणि म्हणून त्याला जेव्हा कैवल्याची प्राप्ती होते त्यावेळी तो विदेहमुक्त असतो. त्याच्या ठिकाणी विदेहमुक्त अशी स्थिती येते. त्या अनिर्वाच्य ती कशी स्थिती आहे त्यामुळे त्या स्थितीचं वर्णन करणं अवघड आहे की तो कसा विदेहमुक्त अवस्थेत असतो. म्हणून त्याला अनिर्वाच्य असं म्हटलेलं आहे. अनिर्वचनीय रूप आहे. मायेचं रूप कसं आहे? अनिर्वचनीय आहे. ईश्वराचं रूप कसं आहे? अनिर्वचनीय आहे. तसं या विदेहमुक्त पुरुषाची ही कैवल्य स्थिती कोणत्या शब्दात वर्णन करणार? ते म्हणतात ती शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणाले पण जीवनमुक्ताची सगळी स्थिती वर्णन करता येते. त्याच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी वर्णन करून सांगता येतात की त्याची ईश्वरनिष्ठा आहे, त्याचं भजन आहे, त्याचं प्रेम आहे, सगुणोपासक आहे. तो सुद्धा लय पाहून आपल्या देवतेच्या ठिकाणी त्याच्या लोकामध्ये जाऊन राहतो. ब्रह्मलोकामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे देह धारण करतो. हे पण आपण पाहिलेलं आहे. धारण करतो आणि त्यामुळे त्याच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, आता लक्षात ठेवायचं हे सगळं सगुणोपासक आणि त्याचबरोबर जे क्रममुक्त तिथपर्यंत जाऊन झालेले आहेत असे जे जीवनमुक्त आहेत त्यांच्याकरता त्या ब्रह्मलोकामधली स्थिती काय आहे? जसे आम्ही जागृतीत व्यवहार आत्ता करतो असे व्यवहार ते तिथे त्या लोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये व्यवहार करतात. आणि जो वासना निर्वासन करून किंवा जो सोहमची साधना करून कैवल्याची प्राप्ती करून घेतो तिथे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी तो ठेवतच नाही. त्यामुळे तो देहधारी नाही, देहानी व्यवहार करत नाही, परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. हे सगळंच जर सगळं निघून जातं तर मग तो अनुभव कसा घेतो? आपल्या अंतःकरणामध्ये हा प्रश्न किंवा हा विषय लक्षात आला ना की विषय काय आहे? विषय असा आहे की इथे उपासना करताना निष्काम भावाने कैवल्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता जो एक एक वासना सोडत जातो, म्हणजे जशी योग मार्गामध्ये एक एक वृत्ती टाकली जाते तसा तो ज्ञानी पुरुष असेल, योगी पुरुष असेल, कुणी जीवनमुक्त असेल, तो सगळ्या वासना दूर करतो. त्याकरता उपासनेला सोहम सारखी साधना घेतो. 6 अहम, तो मी, म्हणजे मी कोणी नाही, फक्त तोच, मला अस्तित्व नाही. अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म, म्हणजे मी नाही, ब्रह्मच. माझं अस्तित्वच नाही, अस्तित्व आहे ते ब्रह्माचं आहे. आता ब्रह्माचंच अस्तित्व आहे असं म्हटलं तर याच्या ठिकाणी कोणतीच क्रिया संभवत नाही, याच्या ठिकाणी कोणतंच स्वतंत्र ज्ञान संभवत नाही, ह्याच्या ठिकाणी कोणती स्वतंत्र इच्छा संभवत नाही की मला वैकुंठात जायचं, ईश्वराच्या जवळ जायचं, त्याची लीला बघायची आहे, त्याचं वैभव बघायचं आहे, त्याच्या भक्तीतला आनंद घ्यायचा आहे, काही नाही. म्हणजे त्या वैकुंठामध्ये जो जीवनमुक्त ह्या सगळ्याची अपेक्षा करतो तो कोणत्या देहात राहतो? तो महाकारण देहात राहतो. ह्याला जर वासनाच नाही
तो जो निर्वासन झाला तर तो कोणता देह धारण करणार? तर तो कोणताच देह धारण करत नाही. मग काय होतं? मग त्याच्या बाबतीमध्ये ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे काहीतरी समजून घ्यायचं आहे. जे समजून घ्यायचं आहे ते मी आहे आणि त्याचं होणार आहे ते ज्ञान आहे. हे तिन्ही संपतं. आता कशाचंच ज्ञान करून घ्यायचं नाही आहे, कुणालाच करून घ्यायचं नाही, कारण हा कोणी वेगळा नाहीच आहे, हा तोच आहे, परमात्माच आहे. आणि ज्याला जाणायचंय तोच हा असल्यामुळे आता दुसरं काहीच उरलं नाही, सगळं त्याच्याच ठिकाणी समाविष्ट झालं ना. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी त्याच्या ठिकाणी समाविष्ट झाली. मग ह्याची स्थिती काय असते? हा जसा निद्रेमध्ये, निद्रेची व्याख्या काय? अभाव प्रत्ययालंबना वृत्तीर निद्रा असं पतंजली योगसूत्रामध्ये म्हटलंय की अभावाचा प्रत्यय निद्रा म्हणजे की काही नाही, आम्ही झोपतो तेव्हा काय होतं? आम्हाला सगळ्याचा अभाव आहे. आमच्या बुद्धीचा अभाव आहे, विचारांचा अभाव आहे, स्मरणाचा अभाव आहे, देहाचा अभाव आहे, सगळ्यापासून आम्ही अभावात आहोत. आम्हाला काहीच आठवत नाही. अशी जी वृत्ती निद्रा आहे, म्हणजे त्या निद्रा वृत्तीमध्ये आमचं अस्तित्व काही नाही. त्या निद्रेमध्ये आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव नाही. म्हणजे हा जेव्हा कैवल्य स्थितीमध्ये आहे तेव्हा ह्याची स्थिती काय आहे? याला याची जाणीव नाही. मग याला याची जाणीव नाही तर मग या कैवल्यात हा काय उपभोगतो? कैवल्याच्या स्थितीमध्ये हा काय पाहतो? कैवल्याच्या स्थितीत हा कशाचा आनंद घेतो आणि ह्याला कशाचा आनंद मिळतो? घेणार कशाचा आनंद हा? तर कशाचा आनंद घेतो हा जो विषय आहे तो विषय असा आहे की ही जी त्रिपुटी आहे ना, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, ही कशा करता आहे? ही आमच्या व्यवहाराकरता आहे. जोपर्यंत देह आहे त्याच्याकरता आहे. आणि तो जेव्हा देहाच्या पलीकडे त्या ब्रह्मलोकामध्ये निघून जातो किंवा त्या साक्षात परब्रह्माच्या चैतन्याशी एकरूप होतो, मग एकरूप झाल्यावर अनुभव कसा येतो? अनुभवाचं स्वरूप त्यांनी सांगितलंय. ते म्हणतात अनुभव जसा निद्रेचा असतो, त्या निद्रेमध्ये आम्हाला आमची जाणीव नसते. मग आपण म्हणू एवढा खटाटोप कशाला पाहिजे कैवल्य मिळवायचा? आम्हाला रोजच अनुभव आहे झोपेचा आणि आम्हाला तर झोप इतकी प्रिय आहे की आम्ही चांगले 7 तास 8 तास 10 तास झोपायला, आणि आम्हाला कोणी नाही उठवलं तर आम्ही दिवसभर सहज झोपत राहू. मग काय आम्हाला वेगळ्या ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे? ही जी आमची त्रिपुटीचा लय, आम्हाला ती जी जाणीव नाही, अभाव प्रत्ययालंबना, आलंबन कशा कोणत्या वृत्तीचं आहे? अभावाच्या प्रत्ययाचं आलंबन आमच्या निद्रेच्या ठिकाणी. अभाव प्रत्ययालंबना वृत्तीर निद्रा, त्या स्थितीमध्ये आम्हाला दुसरी कशाची जाणीव नाही. हीच जर स्थिती त्या ठिकाणी निद्रेसारखी असती तर मग ब्रह्मज्ञानाचं काय स्वरूप राहिलं असतं? तसं नाही आहे. निद्रा हा अभावाचा प्रत्यय आहे आणि हा जो प्रत्यय आहे तो अज्ञानाने युक्त आहे. आता तिथली जी स्थिती आहे ती स्थिती कशी आहे? तिथल्या स्थितीमध्ये कशाची जाणीव नाही, सगळं सोडलंच आहे. जाणीव कशाची? देहाची का मनाची का बुद्धीची? कशाचीच नाही, कशाचीच जाणीव ठेवलेली नाही. जाणीव नाही हे बरोबरच आहे, तिथे नाहीच आहे, कारण कोणती वासना ठेवलीच नाहीये, ती शिल्लकच नाही. मग कशाची जाणीव आहे? मग कशाचा अनुभव आहे? मग अनुभव जो आहे तो त्या परमात्म्याचं जे लक्षण आहे ना, ज्याला आपण ज्ञान ह्या लक्षणांनी म्हटलेलं आहे, त्याची लक्षणं, स्वरूप लक्षणं काय आहेत परमात्म्याची? ती लक्षणं अशी आहेत: सत्यम, ज्ञानम, अनंतम, नित्यम. हे जे सत म्हणजे असणं, हे सातत्याने आहे याचा अनुभव आणि जाणीव त्याला आहे. अनुभव घेतोय हा, कोणीही अनुभवाच्या पलीकडे नाही आहे. या ब्रह्माच्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये अनुभव नाही का? अनुभव आहे. अनुभव कशाचा आहे? त्याला भगवंताच्या वैकुंठ लोकामध्ये भजनानंदाचा अनुभव नाही आहे, पण परमात्म्याच्या सत या लक्षणाचा अनुभव आहे, भगवंताच्या चित या लक्षणाचा अनुभव आहे.
भगवंताच्या अनंत या लक्षणाचा अनुभव आहे. भगवंताचे अनेक गुण आहेत, त्या अनेक गुणांच्या त्याचं जे स्वरूप लक्षण आहे त्या स्वरूप लक्षणाचा त्याला जरूर अनुभव आहे, त्याच्या गुणांचा त्याला जरूर अनुभव आहे. पण तो अनुभव कसा आहे? अनुभव घेणारा आहे म्हणून नाही, तो अनुभव हा तोच आहे. म्हणून आपण एक 3-4 दिवसापूर्वी जे उदाहरण घेतलं होतं ना, अहम वृक्षस्य रेरिवहा, या संबंध संसार वृक्षाला हलवणारा कोण आहे? तर मी आहे. ही जाणीव आहे. मी म्हणजे ब्रह्म. जे कार्य ब्रह्म करतो, जी जाणीव ब्रह्माची आहे, जे सामर्थ्य ब्रह्माचं आहे ते सामर्थ्य माझं आहे. म्हणजे माझं म्हणजे मी स्वतंत्र वेगळं नाही, त्या सामर्थ्याचा मी अनुभव घेतो आहे, ते सामर्थ्य मी अनुभवतोय. म्हणजे तो कसा ब्रह्माला अनुभवतो? त्या ब्रह्मात मिसळून जाऊन ब्रह्माचे जे गुण प्रकट होतात, प्रकटीकरण आहेच, कारण कैवल्याचा अनुभव आहे, त्यामुळे ब्रह्माचे जे गुण प्रकट होतात ते गुण त्याला त्याच्या ठिकाणी प्रकट होतात असं जाण. अस्तित्व वेगळं नाही आहे, अस्तित्व परमात्म्याच्या ठिकाणी त्याच्या आविष्काराचं आहे, त्याच्या स्वरूप लक्षणाचं आहे. जसा परमात्मा प्रकट होईल तसा त्याच रूपामध्ये हा प्रकट होतो, कारण परमात्म्याशी अद्वैत भावानी तो एकरूप झालेला आहे आणि म्हणून त्याचा तो अनुभव आहे. या जीवनमुक्ताचा अनुभव काय आहे? आम्ही परमात्म्याला जेवू घालतो, आम्ही परमात्म्याला खाऊ घालतो, आम्ही त्याचं नामस्मरण करतो, आम्ही त्याचं चरित्र गायन करतो, आम्ही त्याची सेवा करतो. हा अनुभव तो घेतो. हा कोणता अनुभव घेतो? परमात्मा आता ब्रह्मांड निर्माण करतो आहे, परमात्मा ब्रह्मांड निर्माण करतो आहे हे मी पाहत नाहीये. मला असं दिसतं आहे की ते ब्रह्मांड जे निर्माण होत आहे त्याच्यामध्ये मी आहे, मीही त्याच्यात सामावलेला आहे. आता हा जर त्याच्यामध्ये सामावलेला आहे आणि परमात्मा जे निर्माण करतो आहे ते सगळं तो पाहतो आहे, त्याकरता आपला उद्याचा जो विषय आहे तो उद्याचा विषय असा आहे, जगत व्यापार वर्ज्य अधिकरण. म्हणजे आता हा जर परब्रह्माच्या इथे राहून अहम वृक्षस्य रेरिवहा, त्या वृक्षाला हलवणारा मी आहे असं जर का हा म्हणत असेल तर मग आता असंच होईल ना हो की हा एक ब्रह्मांड निर्माण करायला लागला. म्हणजे आता उद्या जी हजारो ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक परमात्मा आहे, तो परमात्मा काय ब्रह्मांड निर्माण करील? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतील हे आता ब्रह्मांड मी निर्माण केलं, हे ज्ञानदेवांचं ब्रह्मांड आहे, हे तुकारामांचं ब्रह्मांड आहे, हे नामदेवांचं ब्रह्मांड आहे, हे समर्थांचं ब्रह्मांड आहे, हे एकनाथांचं ब्रह्मांड आहे. म्हणजे हे ब्रह्मांड निर्माण करतील. ब्रह्माची व्याख्या आपण पहिल्या अध्यायामध्ये काय केली आहे? जन्माद्यस्य यतः, दुसरं सूत्र आहे ब्रह्मसूत्राचं. तिथे काय म्हटलेलं आहे की जो जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारक आहे असा परमात्मा आहे. परमात्म्याचं हे स्वरूप आहे, तो जो ह्या जगाची उत्पत्ती करतो, जो या जगाचं पोषण करतो आणि जो ह्या जगाचा नाश करतो, ज्याच्यापासून हे सगळं घडतं ते परमात्म तत्व आहे. मग इथे असं म्हटलं आहे की परमात्मा जग निर्माण करायला लागला आणि ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं झाल्याबरोबर मग म्हणाले हा भगवंताला सांगतो का की भगवंता आता रिटायर व्हा आपण आणि जरा बसा, आता नवीन रक्ताला जरा तुम्ही संधी द्या, आता जग चालवायचं काम आता आम्ही करतो, आता तुम्ही पुष्कळ केलं, आता आम्हाला करू द्या. म्हणाले हा सत्पुरुष जो आहे तो ब्रह्माचा आनंद घेतो पण तो परब्रह्माच्या कार्यामध्ये पडत नाही. म्हणून जगत व्यापार वर्ज्य, त्यामुळे जग निर्माण करणं, जगाचं भरण पोषण करणं, त्याचं सामर्थ्य काय आहे, तो आपल्या सत्तेमध्ये काय करू शकतो ते सगळं आपण उद्या पाहणार आहे. पण तो असं काही म्हणत नाही की हे जग मी चालवतो, हे जग मी निर्माण करतो, या जगाचा नाश मी करतो, जे कार्य परमात्मा करतो ते कार्य मी करतो असं तो म्हणत नाही. तो म्हणजे हा जो जीवनमुक्त आहे हा भगवंताच्या भक्तीत रमलाय ते तर आम्हाला समजणं सोपं आहे, पण हा त्याच्याशी मिसळून गेलाय आणि मिसळून गेलेला तो भगवंताचे म्हणजे परमात्म्याचे सगळे व्यवहार जाणतो. कसे जाणतो? लांब राहून नाही जाणत, त्याच्यात मिसळून जाणतो, त्याच्यात एकरूप होऊन जाणतो.
मग एकरूप होऊन जाणलं म्हणून आता मी करतो असं तो म्हणत नाही. ब्रह्मसूत्रकार सांगतात तो जरी त्याच्याशी अद्वैत भावानी एकरूप होऊन, आता ती स्थिती कशी आहे, त्यांनी त्याला निद्रेसारखी आहे म्हटलं. की जसं निद्रेमध्ये आम्हाला कोणत्याही अवयवादींच्या शिवाय निद्रेच्या सुखाचा अनुभव आम्हाला मिळत असतो, पण आम्ही अज्ञानात असल्यामुळे त्यावेळी मिळत असलेला जो अनुभव आहे तो आम्हाला तेव्हा कळत नाही. आम्ही निद्रेतून बाहेर आलो की आम्हाला अनुभव कळतो की आपण तो झोप छान लागली, काही नाही आज झोप नीट लागलीच नाही, नुसती स्वप्नच पडत होती वगैरे वगैरे. आणि मग हा जो अनुभव आहे त्याचा, जो निद्रेचा, तो जो अज्ञानातला आहे, ह्याला अज्ञानातला अनुभव नाही आहे, ह्याला त्या स्थितीमध्ये ज्ञान आहे. आणि म्हणून त्याला ते जे ऐक्य, ते जे मिसळून जाणं आहे, ऐक्य रूपाने राहिलेला नाहीये तो त्याच्याशी मिसळलाय परमात्म्याशी. तर हे जे दोन भाग आहेत, या भागाचा आणि जगद व्यापार वर्ज अधिकरण आणि ब्रह्मसूत्राची आता सगळ्यात शेवटची सूत्र आपली उद्या होऊन जातील. उद्याला ब्रह्मसूत्र सांगून संपेल आणि मग परवापासून या 4ही अध्यायांचं आपण एकदा पुन्हा सामग्र्याने विचार